अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या अभिनयाने आजवर अनेकांची मनं जिंकली आहेत. मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची चर्चा कायमच प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. नुकतंच त्यांनी आपली सोशल वाहिनी या चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांची हिंदी मालिका लापतागंजचा एक किस्सा सांगितलाय. त्या म्हणाल्या, लापतागंजच्या सेटवरचा पहिला दिवस होता. पोलीस स्टेशनमध्ये संजय मिश्रा असतात आणि मुकुंदीलाल आमचा जो कॉमन मॅन असतो त्याला घेऊन गेलेत, म्हणून आम्ही सुद्धा तिथेच उभे होतो आणि मी त्याच्याकडे बघत होते. त्याला ते म्हणतात, काय नाव तुझं? तो म्हणतो मुकुंदीलाल. तर ते बोलतात, मग बासरी वाजवून दाखव. तर तो इतका बासरी वाजवतो की बेशुद्ध पडतो असा सीन होता आणि तो बेशुद्ध होण्याची ऍक्टिंग करतो. त्यावेळी त्यांनी बासरी म्हणून तिथलाच एक लोखंडी रॉड घेतला होता. तो रॉड चालू सीन मध्ये माझ्या पायात येऊन घुसला. सीन पूर्ण होईपर्यंत मी तशीच थांबून राहिले. नंतर जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा मला ते बोलले की एवढं होऊन सुद्धा तू सीन थांबवला नाहीस. त्यावेळी मालिकेच्या दिग्दर्शकाने माझं कौतुक केलं. याचं मला फारच बरं वाटलं. तुम्हाला शुभांगी यांचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.